महाराष्ट्रामध्ये मालवाहतूकदारांचा संप मागे घेण्यात आलाय अशी घोषणा महाराष्ट्र राज्य वाहन चालक महामालक संघाचे अध्यक्ष बाबा शिंदेंनी केली। ही महाराष्ट्रातली मोठी संघटना आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात उद्या सकाळपासूनच ट्रक आणि अन्य मालवाहू वाहनं धावू लागतील अशी शक्यता या घोषणेनंतर निर्माण झाली आहे। तर महाराष्ट्रामध्ये उद्यापासून त्यामुळे ही वाहतूक सुरळीत होईल, जेणेकरून सर्व ज्या सुविधा आहेत ज्यांच्यावर परिणाम झालेला होता त्या सुरळीत होतील अशी अपेक्षा आहे। बाबा शिंदे स्वतः दूरध्वनीवरून आता आपल्या सोबत संवाद साधतायत। बाबा शिंदेजी, जो निर्णय सध्या झालेला आहे, तात्पुरता होल्ड करण्यात आलेल्या ज्या तरतुदी होत्या त्या, तर आता आपली भूमिका नेमकी काय, आपण काय आवाहन कराल? नाही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशातील आणि राज्यातील खरं तर जे वाहन चालक आहेत त्यांचे मी अतिशय आभार मानतो की गेले 2 दिवस त्यांनी हे जे आंदोलन चालू होतं ते कुठल्या नेतृत्व शिवाय चालू केलं होतं आणि त्यांनी हे जे आंदोलन चालू केलं त्याला हे ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्टमुळे खरं तर यश मिळाले आहे। आणि केंद्र सरकारने असं घोषित केलेलं आहे की ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्टच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय अंतिम आदेश निघणार नाही। त्याच्यामुळे हे सर्व क्रेडिट मी देशातील आणि राज्यातील ड्रायव्हर चालक बंधू आहेत त्यांच्यासाठी अर्पित करतो आणि त्यांचा हा विजय असं मी मानतो। त्यामुळे उद्यापासून जे ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्टने जो उद्याचा पासून जे आंदोलन चालू केलं होतं ते स्थगित करण्यात आलेलं आहे। म्हणजे उद्यापासून सगळ्या वाहतूक जी ती सुरळीत होईल असं आपण म्हणायचं का? पूर्णपणे वाहतूक सुरळीत होईल संपूर्ण देशात आणि राज्यामध्ये। बाबा शिंदेजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर आपल्या प्रतिक्रियेबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।